काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. गेल्या काही दिवसापासून प्राध्यापक नामदेवराव जाधव सोशल मीडियावर चर्चेत आहेत. काही कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांसोबत प्रश्न उत्तर करून त्याचा व्हिडिओ ते जे आहे ते सोशल मीडियावर टाकत आहेत. आणि आज प्राध्यापक नामदेवराव जाधव नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काय सांगाल सर, आज आपण नांदेडमध्ये आलात, कोणत्या अधिकाऱ्याची भेट घेतली, कोणाचा व्हिडिओ केला आज? आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आलो होतो आणि आम्ही आज नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस दिलेली आहे. सेक्शन 80 CPC. सेक्शन 80 CPC म्हणजे काय असतं की वेळोवेळी राज्य सरकार जे काही आदेश काढतं की हे आदेशाचं खाली पालन झालं पाहिजे, त्याला गव्हर्नमेंट रिझोल्युशन म्हणजे GR असं म्हणतात. आता शासकीय कार्यालयामध्ये AC बसवण्याचा अधिकार हा कलेक्टरला सुद्धा नाही. म्हणजे S30 जी श्रेणी आहे, S30 ची श्रेणी म्हणजे ज्यांचा पगार 3 लाखापेक्षा कमी आहे, अशा कोणत्याही अधिकाऱ्याला, इन्क्लुडिंग जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषद CEO, तहसीलदार आणि बाकीच्यांचा तर हिशोब पकडायची गरजच नाही. अशा कोणत्याही अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयामध्ये AC बसवण्याचा कायदेशीर अधिकार नाही. हे सगळे बेकायदेशीर AC आहेत. हे बेकायदेशीर AC काढून त्याच्यातून जी विजेची खपत होती अतिरिक्त आणि नागरिकांची कामं थांबतात. थंडगार कूल ACमध्ये बसलं की अधिकारी थंड बसतात, लोकांची कामं थंड बसत्यात जातात. हा एक प्रॉब्लेम आहे. आणि हे जेवढी वीज याच्यामध्ये ह्या ACला लागते तेवढीच वीज जर वाचली, सर्व अगदी पार ग्रामपंचायतमध्ये सुद्धा लोक AC लावतात. सरकारच्या म्हणजे पार शिपायांच्या सुद्धा केबिनला काय काय ठिकाणी AC आहे आणि ही प्रचंड वीज खाणारा AC असतो. हीच जर वीज वाचली तर हे AC हटवा आणि शेती वाचवा. शेतकऱ्याला रात्री अपरात्री शेतामध्ये दारे धरायला जावं लागतात, पाणी सोडायला जावं लागतं. त्यात अनेक वेळा शेतकऱ्याचे जीव जातात, साप चावतात, विंचू चावतात. आणि म्हणजे अजिबात आपण कोणत्याही प्रकारची मोठी देशसेवा न करता एक साधी देशसेवा आहे की आपण अनावश्यक असलेला आणि बेकायदेशीर असलेला AC काढावा. तीच वीज जर शेतकऱ्यांना मिळाली तर आपण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, शहरी भागातील लोक न्याय देऊ शकतो. या भूमिकेनं आमचं हे आंदोलनच म्हणा तुम्ही किंवा एक समाजामध्ये जागृती आणण्याचं काम सुरू आहे. आणि म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी नांदेड यांना आज आम्ही ही नोटीस दिलेली आहे. आणि 60 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी कायदेशीररित्या हे AC काढणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. कायदेशीर प्रक्रिया आहे ती. ज्यावेळी आम्ही नोटीस देतोय म्हणजे हे मोठा कायदेशीर पेच प्रसंग असतो. कारण ही नोटीस अशा सेक्शनखाली आम्ही दिलेली आहे की जी 60 दिवसामध्ये यांनी अंमलबजावणी केली नाही तर ती रिट पिटिशनमध्ये जाते आणि थेट ती मुंबई हायकोर्टामध्ये याचिका होते. आणि मुंबई हायकोर्टामध्ये एकदा याचिका गेली तर हे AC तर काढावेच लागतील, पण यासोबत ज्यांनी ज्यांनी बसवला त्या सर्वांना दंड पण बसेल, दणका पण बसू शकतो. आणि म्हणून कायद्याचा सन्मान करत या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी खालच्या अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या आणि सगळे AC काढावेत, अशा प्रकारची ही नोटीस आहे. सर, आतापर्यंत जे तुम्ही असे पत्र किती अधिकाऱ्यांना दिलेत, कुठे AC काढण्याचा रिझल्ट आलाय का? येस, आम्ही पहिली नोटीस दिली पुणे जिल्हाधिकाऱ्यांना. ह्या नोटीसची मर्यादा असते 60 दिवसाची आणि ह्या 60 दिवसामध्ये त्यांनी याच्यावरती उत्तर द्यायचं असतं. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महापालिका, अनेक अधिकारी आता आपल्या वरिष्ठांना पत्र लिहित आहेत की मला माझ्या कार्यालयामध्ये AC नको आहे आणि तो बेकायदेशीर आहे, तो आपण काढून घ्यावा. परवाच परभणीमधले अनेक ठिकाणचे AC शासकीय कार्यालयातील काढले गेल्याचे व्हिडिओसुद्धा माझ्याकडे आलेले आहेत. त्यामुळे जशी त्या नोटीसचा पिरियड संपत चाललेला आहे तसं हे AC काढण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि लवकरच AC मुक्त महाराष्ट्र म्हणजे शासकीय कार्यालयातील AC मुक्त महाराष्ट्र हे आपलं धोरण आपण उद्देशापर्यंत जाऊ शकतो. सर, तुम्ही जे म्हणता की S30 श्रेणीतल्या अधिकाऱ्यांना AC लावता येते, अशा महाराष्ट्रात किती अधिकारी मोडतात या श्रेणीत? जिल्हाधिकारी, कमिशनर, आयुक्त, जिल्हा परिषदेचे CEO अशा कोणालाही या S30 श्रेणीमध्ये येत नाही. S30 श्रेणी म्हणजे ज्यांचा पगार 3 लाखापेक्षा जास्त आहे असे लोक. याच्यामध्ये फक्त मंत्रालयातील सचिव आणि उपसचिव यांचा समावेश होतो. सर, राज्य सरकारला असं वाटतं की लेकरांनी पहिलेपासून हिंदी शिकावी, तुम्हाला काय वाटतं? लेकरांनी जगातले कोणतेही देश तुम्ही घ्या, त्यांच्यामध्ये ज्या ज्या देशांमध्ये मातृभाषा पोरं शिकतात ते सगळे देश पुढे गेलेले आहेत. जगामध्ये फ्रान्स आहे, इटली आहे, जर्मनी आहे, जापान आहे, रशिया आहे. अशा कोणत्याही देशामध्ये आपली मातृभाषा सोडून बाकीच्या भानगडीचे उद्योग कोणी करत नाही आणि म्हणून ते सगळे देश जगावर राज्य करतात. आपल्याकडे मराठी भाषा ही मातृभाषा जगातील 10व्या क्रमांकाची भाषा आहे. जगात 200 देश आहेत, त्यातली आपली मराठी भाषा 10व्या क्रमांकाला आहे. त्यामुळे आपण आणि ज्या मुलांना पहिला आपल्या मातृभाषेचा बेस पक्का होतो ते जगातली कोणतीही भाषा 3 महिन्यात शिकवू शकतात. त्याच्यामुळे इंग्लिशचा आणि हिंदीचा एवढा भाव करण्याची काही गरज नाही. मराठी उत्तम आली तर हिंदी ते पळतील एवढं बोलतील आणि इंग्लिश तर काय वॉकिंग टॉकिंग लँग्वेज आहे, सहज करता येईल. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण हे जगातील उत्तम शिक्षण आहे. आता याच मध्ये म्हणजे हिंदीला विरोध करण्यासाठी मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू या मोर्चात एकत्र येतील असे जे ते हालचाली, असे जे चर्चा आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला काय वाटतं?
हिंदी ही महाराष्ट्रावर लादली जाते. हे मोगलांचं जसं महाराष्ट्रावर आक्रमण व्हायचं तशाच प्रकारचं आक्रमण आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे. हिंदीला संविधानाने राष्ट्रभाषा असं कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रावरती हिंदी लादणं हे अत्यंत गैर आणि चुकीचे आहे. जसं तमिळनाडू, केरळ हे मान्य करतात का? ते इंग्लिश सुद्धा म्हणजे हिंदी मान्यच करत नाहीत. इंग्लिशला सुद्धा सेकंडरी लँग्वेज त्यांनी बनवले. त्यामुळे महाराष्ट्राची ओळख ही मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेवरचं हे आक्रमण जर कोण करत असेल तर पक्ष पार्टी ह्याचं राजकारण बाजूला ठेवून सर्व मराठी माणसांनी याचा ठामपणे विरोध केलाच पाहिजे. निश्चित आपण बघतो हे होते प्राध्यापक नामदेवराव जाधव ज्यांनी आपले संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.